नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, यावर्षी श्रावण मास कधीपासून सुरू होतोय, यंदा श्रावण सोमवार किती, कोणता श्रावण सोमवार कोणत्या तारखेला आहे आणि कोणत्या सोमवारी आपल्याला कोणती शिवामूठ व्हायची आहे, त्याचबरोबर श्रावण सोमवारचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले आध्यात्मिक आणि सणवाराविषयीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन हे मिळत असतं। तर मंडळी, हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो। श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे आहे, मात्र श्रावणातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार। श्रावण महिना महादेवांच्या पूजेसाठी अतिशय शुभ आणि पवित्र तसेच महत्त्वाचा मानला जातो। श्रावण महिन्यात भगवान महादेवांशिवाय माता पार्वतींची देखील पूजा केली जाते, कारण या काळात भगवान शिवशंकरांची मनोभावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळं आपल्या जीवनामध्ये मिळतात। आपल्या इच्छित सर्व मनोकामना या पूर्ण होतात, जीवनात सुख समृद्धी लाभते। महादेवांची कृपादृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर हा काळ सर्वोत्तम मानला जातो। तर हिंदू पंचांगानुसार महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ सुरू होतो। यंदा श्रावण महिना जुलै महिन्यामध्ये सुरू होईल, तर 25 जुलै 2025 शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे। 23 ऑगस्ट 2025 रोजी हा श्रावण मास समाप्त होणार आहे। तर यंदा शिवशंकरांची पूजा, उपासना, भक्ती करण्यासाठी आपल्याला 4 श्रावणी सोमवार हे मिळणार आहेत, म्हणजे एकूण 4 श्रावण सोमवारी आपण व्रत हे आचरण करायचे आहे। श्रावण महिन्यात जो सोमवार येतो त्याला श्रावणी सोमवार असं म्हटलं जातं। तर त्यातील पहिला श्रावण सोमवार 28 जुलै 2025 रोजी असणार आहे। दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी असेल। तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 रोजी असेल आणि चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी असणार आहे। अशा प्रकारे यंदा 4 श्रावणी सोमवार असतील आणि हे 4ही श्रावण सोमवार व्रत आपण आचरण करायचे आहे। मंडळी, श्रावण महिना सुरू झाला की आपल्याला अनेक व्रत वैकल्यांचे वेध लागतात, कारण श्रावण महिन्यापासूनच विविध व्रतांना आणि सणवारांना प्रारंभ होत असतो, जसं की मंगळागौरींचे व्रत, जिवतीचे व्रत, तसेच पूजन, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि रक्षाबंधन असे अनेक सणवार साजरे केले जातात। तसेच श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात। या दिवशी शिवभक्त महादेवांची साधना, उपासना करतात। या काळात केलेली उपासना विशेष फलदायी मानली जाते। त्याचबरोबर अनेक जण लग्न झाल्यावर पहिली 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये महिला शिवास्त वाहनाचे व्रत करताना आढळतात। श्रावणातील सर्व सोमवारी हे उपवास केले जातात। शिवपूजन करून शिवलिंगावर प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहिली जाते। प्रत्येक धान्याची शिवामूठ ही आपण वाहत असतो। ही शिवामूठ वाहताना महादेवांचा मंत्र म्हणावा किंवा तुम्ही शिवामुठीचा मंत्र जो वर दिलेला आहे तो म्हटला तरीही चालेल। त्यानंतर 5 वर्षांनंतर व्रताचे उद्यापन केले जाते आणि जर तुमची 5 वर्षापेक्षा अधिक व्रत करण्याची इच्छा असेल तर ते तुम्ही ठेवू शकता। तर मंडळी, आता आपण पाहूयात की कोणत्या सोमवारी कोणत्या धान्याची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे। तर 28 जुलै म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला तांदळाची शिवामूठ अर्पण शिवलिंगावर करायची आहे। 4 ऑगस्ट म्हणजेच दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची शिवामूठ आपल्याला व्हायची आहे, म्हणजेच पांढरी तीळ आपण शिवमूठ अर्पण करण्यासाठी घ्यावे। तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजेच 11 ऑगस्टला मुगाची शिवामूठ ही व्हायची आहे आणि चौथ्या श्रावण सोमवारी 18 ऑगस्टला जवस ही शिवामूठ आपण अर्पण करायची आहे। अशा प्रकारे शिवपूजन झाल्यावर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे। या श्रावण सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे तात्काळ फळ आपल्याला मिळत असते असं म्हणतात। भगवान शंकर आणि माता पार्वतींची पूजा केल्याने इच्छित वरदान आपल्याला लाभतं। वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊन वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होते। त्याचबरोबर संतती सुख आणि आर्थिक लाभ तसेच रोगांपासून मुक्ती मिळण्यासाठी देखील श्रावण सोमवारचे व्रत खूप फायदेशीर मानले जाते। भगवान शंकरांच्या या आवडत्या महिन्यामध्ये विवाहित स्त्रिया संपूर्ण श्रावण महिना उपवास आणि पूजा करतात। श्रावण सोमवार हा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्याचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी केलेले व्रत, पूजा
वाहिलेली शिवामूठ यामुळे लवकर फळं आपल्याला मिळतात. हे व्रत लवकर फळं देणारे मानले जाते. तसेच काही स्त्रिया श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरींचे व्रतही आचरण करतात. काही मुली इच्छित पती मिळण्यासाठी आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील सोमवारचे व्रत आचरण करतात. श्रावणात कावड यात्रा देखील खूप प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, कारण हा संपूर्ण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. श्रावण महिन्यात नागपंचमी या पहिल्या सणांची सुरुवात होत असते, तर बैलपोळा हा शेवटचा सण या महिन्यातला आपण साजरा करत असतो. श्रावण महिना हा महादेवांचे पूजन, नामस्मरण, उपासना यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशेष असं महत्त्व हे त्या दिवसाला असतं. श्रावणी सोमवार महादेवांवर जलाभिषेक, रुद्राभिषेक तसेच दुग्धाभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. तसेच प्रत्येक सोमवारी महादेवांवर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे देखील महत्त्व वेगवेगळे आहे. त्याचबरोबर दानाचाही महिमा या महिन्यामध्ये सांगितलेला आहे. तसेच श्री शिव लीलामृताचे 11वा अध्यायाचे पठण देखील आपण या महिन्यामध्ये आवर्जून करावं, तर त्याचे खूप महत्त्व हे आहे. पण जर तुम्हाला दररोज शक्य नसेल तर किमान सोमवारी तरी हा 11वा अध्याय आपण आवर्जून वाचावा. अशा प्रकारे शिवभक्तांना दृक पंचांगानुसार हा महिना विशेष शुभ राहील. शिवभक्तांना संपूर्ण 30 दिवस देवाची पूजा प्रार्थना करण्याची संधीही मिळणार आहे. या महिन्यात शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिवांची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि पापांचा देखील नाश होतो. श्रावणी सोमवारचे व्रत विधी श्रद्धापूर्वक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. वैवाहिक जीवन सुखी होते. या काळात जप, ध्यान, व्रत, नामस्मरण आणि दान केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पूर्वजन्मीचे पापेही नष्ट होतात. हा महिना व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी खूप फायदेशीर मानला जातो. या संपूर्ण महिन्यात अनेक जण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करून सात्विक आहार ग्रहण करतात. अशा प्रकारे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये यंदा श्रावण सोमवार किती आहेत, त्यासोबतच श्रावण महिना कधी प्रारंभ होणार आहे, तसेच आपण शिवामूठ कोणकोणत्या सोमवारी कोणती अर्पण करायची आहे अशी संपूर्ण माहिती जाणून घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.